मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण रानामध्ये फिरत असताना आपण वनस्पती सुद्धा बघतोय, आयुर्वेदिक अशा वनस्पती बघतोय। तर आपण पाहू शकता या ठिकाणी, बघा तुम्ही पाहू शकता, आपण बघा ही जे हा कडा आहे, या कड्यामध्ये अशा चांगल्या अशा आयुर्वेदिक वनस्पती असतात। तर ही वनस्पती म्हणजे आज कोणती वनस्पती आपण शोधायला आलेलो आहे। तर जे आपण समजा एखादा जडीपाचं काम जर केला आणि आपल्या पोटामध्ये जर दुखायला लागलं तर आम्ही त्याला काय म्हणतोय, नळ आलं, म्हणजे आपलं अन्नपचन होत नाही आपल्याला आणि पोट दुखत राहते। तर मित्रांनो, हे पोट दुखाच्या वरचे आयुर्वेदिक अशी वनस्पती आपल्याला या ठिकाणी भेटलेले। तर मी तुम्हाला आज ही वनस्पती दाखवणार आहे। तर वनस्पती दाखवल्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला ही वनस्पती कुरिअर सुद्धा करू शकतोय। तर आज आपण ही पोटदुखीवरचं औषध, म्हणजे आपलं पोटात जास्त दुखायला आलं तर हे औषध आहानाच्या पोटी आम्ही गुळामध्ये खात असतोय, कारण हे औषध घेतल्यानंतर लगेच आपलं पोट बरं होते। तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण हे बघा या ठिकाणी आलेलो आहे, ही वनस्पती या ठिकाणी आपल्याला भेटली। ते बघा ही अशा पद्धतीची ही वनस्पती, आम्ही त्याला नळ म्हणतोय। हे बघा मी तुम्हाला दाखवतो, हे बघा ही वनस्पती आहे, हिला नळ म्हणतोय आम्ही। तर एक नंबर अशी आयुर्वेदिक वनस्पती मित्रांनो। तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो, आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता। बघ ही जी नळ वनस्पती आहे ही आपण या ठिकाणी शोधलेली। तर चला मित्रांनो, आपण ही वनस्पती मागवू शकताय। या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता, आपण ह्या उंच कड्यावरती उभे, हे बघा हा पूर्ण खाली कडा आहे आणि या कड्यावरतीच ही वनस्पती उगवते। ही वनस्पती दुसरी कुठेच उगवत नाही, कारण ज्या ठिकाणी दगड आणि कडा असतोय दगडाचा, त्या ठिकाणी ही वनस्पती उगवते। तर आपण या ठिकाणी आता हे आपल्याला भेटलेले, तर आपण हे बघा पाहू शकता, या ठिकाणी ही गुळाबरोबर खायची असते, कारण कडू जास्त असते, ही कडू लागते, त्याच्यामुळे ही गुळामध्ये किंवा साखरेमध्ये खाली तरी चालेल। तर हे बघा अशी ही, आणि सकाळी आहानाच्या पोटी ही घेतली जाते। तर अशी आहे ही नळ, आम्ही याला नळ म्हणतोय, अशी आयुर्वेदिक वनस्पती। आणि आता मी तुम्हाला दाखवतो, हे बघा आता हा पूर्ण खाली कडा आहे, हा आपण जर सटकलो ना तर पूर्ण डायरेक्ट खाली जाऊ शकतो, त्याच्यामुळे आपण जास्त खाली जाणार नाही मित्रांनो। तर या ठिकाणी आपल्याला ही जी भेटलेली आहे ही आपण आस्ती काढून घेऊया या ठिकाणी। हे बघा आत्ता आहे ना, मी तुम्हाला दाखवतो ही जी नळ ही वनस्पती आता आपण या ठिकाणी काढतो। हे बघा हे आहे नळ, आम्ही याला नळ म्हणतोय। हे बघा या ठिकाणी आपली भरपूर अशी ही वनस्पती भेटली। आणि तुम्ही मित्रांनो आपल्या ही वनस्पती आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या हुंडीमध्ये लावू शकता, आणि हिचं जास्त कलम पण होतं मित्रांनो। हे बघा हिची जास्त कलम पण बनू शकतं। तर आपण जेव्हा आपली पोटदुखीचा त्रास होईल तेव्हा आपण ही घेऊ शकतोय। तर ही जर कुरिअर करायला मित्रांनो, मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण हिचं हा डायरेक्ट रोपच आपण पाठवणार आहे। तर भरपूर अशी वनस्पती आपल्याला भेटली, आणि एक नंबर अशी आयुर्वेदिक वनस्पती ही आमच्या जंगलामध्ये अशा भरपूर मित्रांनो वनस्पती भेटतात। आयुर्वेदिक अशी वनस्पती ही तुम्ही घरी हुंडी बनवू शकताय, आपल्या घरामध्ये ठेवू शकताय। ज्यावेळेस आपल्याला हा पोटदुखीचा त्रास होईल तेव्हा तुम्ही हे आहानाच्या पोटी घेऊ शकता, अशी आहे ही वनस्पती। हे बघा आता हे आपण घरी जाऊन आहे ना, आपण आपल्या हुंडीमध्ये ठेवणार आहेत। तुम्हाला लागल्यास मित्रांनो लगेच व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुम्ही मागवू शकताय। तर चला मित्रांनो, हे बघा ही जर वनस्पती आपल्याला पाहिजे असल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता, कारण ही वनस्पती आपल्याला पाहिजे असल्यास मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देतो। त्या व्हॉट्सअप नंबरवरती मित्रांनो तुम्ही मेसेज करा आणि
ही वनस्पती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करा. मी तुम्हाला शेवटी माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे. जास्त पुढे जायचं नाही, कारण हे झाड वाळलेलं आहे. हे जर तुटलं तर आपण डायरेक्ट खाली आपली वनस्पतीच्या जागेवर राहील, आपण डायरेक्ट खाली जाऊ शकतो. त्याच्यामुळं आपण आहे ना एकदम हसते आपण ते काय धरायचं, कारण रिस्क घ्यायची नाही मित्रांनो जास्त, कारण पावसाचा दिवस आहेत. ही जागा जरा चिकट झालेली असं आहे. थोडंसं इथं आहे झाड. बघा हे पूर्ण खडकावरतीच उगवले जातात. ही जी वनस्पती खडकावरती मित्रांनो ही जी उगवते ही आयुर्वेदिक अशी वनस्पती. हे बघा हे पूर्ण खडकावरतीच उगवलेले. हे बघा हे पूर्ण दगडावरती असते वनस्पती. आयुर्वेदिक अशी वनस्पती आपण या रानामध्ये शोधलेली. तर चला मित्रांनो आता आपण हे बघा या ठिकाणी ह्या बघा अशा कड्याने ह्या डोंगरांना ही वनस्पती असते. आता आपण वरती जाऊया. हे बघा असे या पूर्ण या रानामध्ये ही वनस्पती असते. ही कुठेही अशा या ठिकाणी भेटत नाही मित्रांनो, मैदान नसते, असे अडचण ठिकाणी अशी ही वनस्पती असते. तर आज आपण या ठिकाणी ही वनस्पती शोधलेली आहे. आता आपली वरती जायची निघून. तर चला आपल्याला या ठिकाणी जी वनस्पती भेटलेली आहे मी तुम्हाला दाखवतोय. ही कशी खायची हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर हे बघा. आणि मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला आता माझा एक व्हॉट्सअप नंबर आहे, तो व्हॉट्सअप नंबर देणार आहे. त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करून सांगू शकता मित्रांनो. तर हे बघा ही जी वनस्पती आहे बघा, हे आपली पोटामध्ये दुखल्यानंतर आपलं पोट साफ होते आणि कावीळ पण होत नाही ह्या वनस्पतीना. ते हे बघा आपण पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपण एवढी वनस्पती आहे हे आणलेली. हे बघा याला आम्ही नळ म्हणतोय. हे बघा ही वनस्पती जी आहे याला आम्ही नळ म्हणतोय. तर ही वनस्पती जी आहे आता ह्या वनस्पतीचा कंद हा बघा हा कंद कसा खायचा हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर हे बघा समजा आपल्या पोटामध्ये जर दुखत असेल तर आम्ही त्याला काय म्हणतोय, नळ आलं तर म्हणजे पोटामध्ये दुखत असेल, आपण जास्त वजाचं काम जडीपाचं काम जर केलं तर आपल्या पोटामध्ये डबडब आवाज येतोय, गडगड आवाज येतोय आणि पोट दुखायला लागते. तर हे पोट दुखल्यानंतर ही वनस्पती खायची असते. तर ही वनस्पती आम्ही गुळामध्ये खातोय कारण ही जास्त कडू असते. तर मित्रांनो 100% असं हिच्यापासून आपल्याला फायदा होतोय, आपल्या पोटात दुखीचं 100% राहते. आणि हे बघा ही जी वनस्पती आहे ही आपण घरामध्ये सुद्धा लावू शकतो. आपण एखाद्या आपल्या याच्यामध्ये हुंडीमध्ये लावू शकतो, हुंडी करूनची. आणि हिचा नळ कधी खायचं तर बघा हिच्या ह्या जो साईडला आहे हे बघा
हा जो नळ आहे हा साईडला जो फुटलेला आहे हे बघा, हाच नळ खायचा असते. कारण हे झाड आहे आता याला हा वाळल्यानंतर हा असा तयार होतोय, साईडनं फुटतोय, तेव्हा हाच नळ खायचा असते. हे झाड हा नसतोय खायचा, हा खायचा नसतो, याला साईडला जो फुटतोय तो हाच नळ खायचा असतो. तर आज आपण या ठिकाणी हे बघा एवढे आपल्याला ही वनस्पती भेटलेली, हे बघा हे नळ जे आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते. बघा हे एवढे नळ आपल्याला भेटलं. तर मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर माझा 87 67 08 64 93 हा व्हॉट्सअप नंबर आहे. ह्या नंबरवरती तुम्ही मला मॅसेज करू शकता. तर हे बघा अशा प्रकारे ही आपली ही वनस्पती आपण आणलेली, ही पोटदुखीची 100% फरक पडणारी आयुर्वेदिक अशी वनस्पती. तर